विशाल परदेशी सडक सुरक्षा अभियान 2025 परवा करेंगे सुरक्षित रहेंगे या कार्यक्रमात पुन्हा एकदा उपस्थितांचं खूप खूप स्वागत। मंडळी, हे फार महत्त्वाचं आहे की होणारे अपघात जे आहेत ते मानवी जीव घेऊन जातात आणि त्यामध्ये कुठेतरी असतो आपल्या परिवारातला व्यक्ती, कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाची बायको, कोणाची बहीण, कोणाचा मुलगा, अशी वेगवेगळी नाती जी आहेत ती मुळातच त्याची नाळ तुटते, तो माणूस आपल्यातनं कायमचा निघून जातो। हे सगळं आपण थांबवू शकतो केव्हा? तर आपल्याला वाहतुकीच्या संदर्भात घालून दिलेले अगदी साधे सोपे नियम ते जर आपण पाळले तर हे सगळं आपण टाळू शकतो। कधी आपल्यामुळे कधी इतरांमुळे हे अपघात वारंवार होत आहेत आणि इव्हन महाराष्ट्राच्या बाबतीत 2023 ची आकडेवारी जी येते ती 15,336 अपघाती मृत्यू झाले आणि दुचाकी अपघाती जे त्यामध्ये त्या आहेत 8,182। त्यामुळे चला या सगळ्या आकडेवारीला समोर ठेवत असताना दुसऱ्या परिसंवादाला आपण हात घालतोय आणि त्याचा विषय आहे रस्ते सुरक्षा जनजागृती। यासाठी मी या ठिकाणी सुरुवातीला व्यासपीठावर आमंत्रित करतोय आमचे नागपूरचे ब्युरो चीफ उदय तिमांडे यांना की यांनी व्यासपीठावरती यावं। मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आपल्या पुढल्या परिसंवादातले पाहुणे नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिल दिल्लीचे मेंबर डॉक्टर चंद्रशेखर मोहिते आणि रोड सेफ्टी अभियानचे प्रमुख। शिवाय मी आमंत्रित करतोय रोड मार्क फाउंडेशनचे अध्यक्ष राजू वाघ यांना, आपल्यातलेच नागपूरकर मंडळी ज्यांचं जोरदार स्वागत आपण करूयात। वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून ही मंडळी कायम आपल्याला भेटत असते। आपलं खूप खूप स्वागत आणि अर्थात हे स्वागत करत असताना आज त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वरूपात फील्डवरती त्यांनी काय या दोघांनी काम केलेलं आहे याबद्दल ते आज आपल्याशी आपले अनुभव व्यक्त करतील आणि आपण काय करू शकतो याबद्दलच्या सूचना देखील आपल्या सगळ्यांना करतील। सड़क सुरक्षा अभियान 2025 परवा करेंगे सुरक्षित रहेंगे या अंतर्गत आजचा हा परिसंवाद आपण दुसऱ्या टप्प्यात आणलेला आहे आणि अर्थात त्याचा विषय आहे रस्ते सुरक्षा जनजागृती, ज्यामध्ये खरं तर लहान मुलं असतील, नागरिक असतील, या प्रत्येक वर्गातला व्यक्ती जो खरं तर रोज या रहदारीमध्ये सहभागी असतो, आपली दिनचर्या पूर्ण करत असतो, त्यांच्या निमित्ताने हा सगळा संवाद आपण साधतोय। डॉक्टर चंद्रशेखर मोहिते आपल्याबरोबर आहेत, राजू वाघ आपल्याबरोबर आहेत। राजू, गेल्या वेळी आपण दुसऱ्या टप्प्यात होता संविधान का सफर असं म्हणत असताना चंद्रशेखरजी आपल्यापासून सुरुवात करतो। खरं तर अपघात टाळता येऊ शकतात हे आपल्या हातात आहे, हे सगळ्यांच्या हातात आहे आणि सगळ्यांनी हे जर केलं तर मी जसं म्हणालो की आजचा दिवस शून्य अपघाताचा असं म्हणून 365 दिवस आपण घालवू शकतो। काय नेमकी कारण आहे असं तुम्हाला वाटतं आणि का हे थांबत नाहीये? सर्वप्रथम जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल आयबीएन लोकमतचं मी हार्दिक अभिनंदन करतो। जी, धन्यवाद। आणि ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे। सुरुवात आपण या विद्यार्थ्यांपासून करूया। विद्यार्थ्यांना हे नियम कळायला पाहिजे वाहतुकीचे, जी, की कारण याच्याकरता कळायला पाहिजे जे शाळा आणि कॉलेज आहेत त्यांच्या समोर 10,000 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, एकदम दुर्दैवी गोष्ट आहे। जी, भयंकर गोष्ट आहे। कशाकरता झालाय त्या विद्यार्थ्यांना कळत नाही आहे की नियमाचं काय आहे, कसं रस्त्याने चालायचं आहे, का आपण सिग्नल पाहून कसं समोर जायचं आहे, हे नियमाचे धडे द्यायला पाहिजे तिच्याच्या शाळा, कॉलेज आणि प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी। त्यानंतर अपघात कमी करण्याकरता जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नागपूरचा एक सदर उड्डाणपूल आहे, तिथे वारंवार रोज 10 ते 15 लोकांचा अपघात होत होता, रोज। तर एक दिवस लोकमतची जी टीम आहे, चमू आहे, लोकमत जे पत्रक म्हणजे पेपर न्यूज, त्यांनी मला आमंत्रित केलं की आपण काय करू शकतो। तर आम्ही 2 ते 3 दिवस असं रोज तिथं बघत होतो की ऍक्सिडेंट कमी, अपघात कशामुळे होतो आणि 10-15 लोक का बरं इथं पडतात। तर त्याचा मी बघितलं तर मग तिथे काय झालं, जे उड्डाणपूल बांधलं त्यात काही त्रुट्या होत्या। तो उड्डाणपूल बांधत्या वेळेस त्या जे रोड इंजिनियर आहे त्यांनी उड्डाणपुरात काही त्रुट्या ठेवल्या होत्या। मग तिची जे इंजिनियर्स आहे त्यांना मी बोलवलं आणि म्हणजे सांगितलं तर त्यात काय झालं होतं, 2 झाड त्या रस्त्याच्या मधात आले होते। तर रस्त्यात जाणाऱ्या येणारे लोक ते झाड कसं टकरावत होतं। तर मी काय म्हटलं, मी पहिला माणूस आहे देशातला का मला 2.5 महिन्यात झाड कापण्याची परवानगी मिळाली। झाड कापण्याची परवानगी मिळत नाही, झाड कापायला लावलं। त्यानंतर तिथे मी बघितलं प्लिंथ जी होती ते वरत करायला लावली आणि 80 फूट जाळी अशी जे रेलिंग लावायला लावली, 80 फूट इकडून लावायला लावली। त्यानंतर लोक काय करायचे, पहिल्यांदा सायकल घ्यायचे हातात निघायचे, कोणी आडवाचा इकडला रस्ता येणारा आणि तिकडला रस्ता ना, तर सर्व ते जाण्या येणारे रस्ते पूर्ण बंद झाले आहे आणि आता तिथं शून्यावर अपघात होतात। मला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। काही अडथळे असे ठरू शकतात ज्याला प्रयत्न करणारा व्यक्ती असावा लागतो। राजू, मी आपल्याकडे येतो आणि 1 मिनिट। मग मी ब्लॅक स्पॉटवर काम करतो। बरं, ब्लॅक स्पॉट म्हणजे काय सर्वांनी समजून घ्या।
माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, तिची व्याख्या नाही सांगितलं बॅक स्पॉट म्हणजे काय. बर ब्लॅक स्पॉट म्हणजे एकाच ठिकाणी 3 वर्षाच्या 3 पेक्षा अधिक लोकांचा जो मृत्यू होतो त्याला ब्लॅक स्पॉट म्हणतो. मराठीत त्याला अपघात प्रवणस्थळ आणि इंग्लिशमध्ये रोड ऍक्सिडेंट स्पॉट म्हणतो. बिलकुल. आणि अपघात स्थळ म्हणजे तिथे काय होतात, जसं DCP सरांनी सांगितले, माननीय आयुक्त सरांनी सांगितलं, अपघात ज्या होतो ना तिथे ती व्यवस्था आम्ही स्पॉटवर जातो. आता नागपुरात 118 ब्लॅक स्पॉट आणि ग्रामीणचे मी असे 37. तर मी स्वतः जाऊन तिच्या पोलीसची टीम घेऊन मी त्या अपघातांची पूर्ण स्पॉट पाहणी केली. का बरं अपघात झाला, का बरं तिथं मृत्यू गेला, कारण परत जीव येणार नाही आहे. हा एकदा जीव गेला परत येणार नाही. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो मी, वाहतुकीचे नियमन पाळायचे आणि आपल्या बाबांना सांगायचं की कारमध्ये बसलं बाबा पहिले सीट बेल्ट लावा, गाडीवर बसलं ते हेल्मेट घाला. हे महत्वाच्या गोष्टी आहे. ह्या आपण स्वतः जर पाळल्या तर अपघात नक्कीच. 4-5 गोष्टी महत्वाच्या. रेड लाईटमध्ये गाडी टाकायची नाही, हाऊ करून गाडी चालवायची नाही, जर आपल्याला कोणी विरुद्ध दिशेने येते त्याला विरुद्ध दिशेने गाडी टाकायची नाहीये. बरोबर आहे. जिथं सिग्नल तिथं थांबायचं आहे. जर 5-6 गोष्टी जर आपण पालन केलं तर नक्कीच अपघात कमी होतील असं मला वाटते. बरं राजू, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही गेल्या काही कालावधीमध्ये तुमच्या वेगवेगळ्या टीम विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या आहेत, महाराष्ट्रभर त्या संदर्भात काम सुरू आहे. अपघात झाला ना की पुढला जो 1 तास असतो, जे त्यामध्ये इंजर्ड झालेले, जखमी झालेले, त्यांच्याकरता फार महत्वाचा असतो. त्यांना त्वरित मदत मिळणं हा भाव फार महत्वाचा असतो. पण होतंय काय हल्ली माहितीये, लोक अपघाताचे व्हिडिओ काढण्यासाठी तिथे उभे राहतात, पण कोणी अँब्युलन्सला फोन करणं किंवा त्वरित यंत्रणेला कळवणं हे काही होताना दिसत नाही. ही जी काही सोशल मीडियावरती लगेच ते व्हिडिओ टाकण्याची जी काही विचित्र आणि विकृत मानसिकता आहे, काय करायला हवं? तर इथे लोकमान्य स्टेशन आहे हिंगणा रोडवर, तिथे आता एक 4-5 दिवस पहिले अपघात झाला. त्या एका मुलाचा पाय कटला, कटून तिकडे पडला आणि तो मुलं काही लोक त्याचा व्हिडिओ काढत होते. तो म्हणत होता की माझा व्हिडिओ नका काढू, वाईट आहे, माझ्या वडिलांना उचला आणि घेऊन जा, दवाखान्यात घेऊन जा. सुधारले नाही लोक, कळतंय पण वळत नाही. त्यांना सगळ्यांना आहे गांभीर्य, पण हे माझं काम नाही आहे अशी ती मानसिकता झालेली आहे. अनेक वर्षापासून, गेल्या 25 वर्षापासून मी रस्ते सुरक्षेवर काम करतो. अनेक देवदूत मी तयार केले. तर त्यावेळेस थोडासा विषय असा होता की पोलिसांना सांगावं लागत जायचं, पंचनामा व्हायचा आणि मग हॉस्पिटलला गेले तिथे पण माहिती घ्यायची आणि अनेकदा त्या मदत करणाऱ्यावरच क्लेम व्हायचा. बरोबर. आणि म्हणून अनेक लोक धजावत नव्हते मदत करायला. पण ती गोष्ट आम्ही बघितली, अनेक लोकांना मरताना बघितलं आणि मी हे काम सुरू केलं. बघता बघता आजपर्यंत आम्ही 9,000 अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे आणि किमान 600 अपघातग्रस्तांचे जीव वाचवलेले आहेत. बरं, ही संकल्पना नुसती अशी नाही आहे. तर हे काम करत असताना मला त्यावेळेस असं लक्षात आलं, त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हते, पण अपघात रस्त्यावर होतो म्हणून धावून जाणारा कोण असेल तो चहाटपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, फळवाला, फुलवाला, असे सामान्य लोक जे असतात, आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना सांगितलं की आपलं हे कर्तव्य आहे. तर ते ऑलरेडी काही लोक करायचे, काही लोक भ्यायचे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभं झालो आणि बघता बघता अनेक लोक या अभियानात सहभागी झाले. आम्ही स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार द्यायचं. का बरं? तर ज्यांनी विपरीत परिस्थितीत त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवला असेल तर ते शौर्य आहे आणि म्हणून त्याला ते शौर्य पुरस्कार आम्ही देतो. तर यावर्षी आम्ही तो देणार आहे. पण हे करत असताना कोणत्या एका सामान्य व्यक्तीचं, म्हणजे हे लोकसहभागातून होणारं काम असायला पाहिजे आणि लोकसहभाग आम्ही बराच जोडवला. पण शासन, प्रशासन यांचा पण सहभाग याच्यात मिळाला आणि आमचा समन्वय झाला. तर समन्वयातून एक मोठी लोकचळवळ उभी होऊ शकते आणि जेव्हा लोकचळवळ उभी होईल त्यावेळेस रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभी होईल आणि लोकसहभागातून वाहतूक नियम पाळणारी यंत्रणा उभी होईल. आणि म्हणून आजच्या तारखेला टेक्नॉलॉजी असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण जोपर्यंत लोकांची मानसिकता एकत्र होत नाही, लोकांचे मन, दोन प्रेमींचे मन जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत ते मैत्री होत नाही. त्या पद्धतीने लोक चळवळ उभी करावी लागेल आणि लोकसहभागातून, म्हणजे वाहतूक विभाग असेल, परिवहन विभाग असेल, नागरिक असतील, PWD, नॅशनल हायवे, सगळ्यांना एकत्र येऊन हा उपक्रम एका मताने, एक शक्तीने हा जर का उभा केला तर 5 वर्षात
50% रस्ते अपघात कमी होतील असं मला काही वाटतं. अडचण कुठे आहे मग? जी. म्हणजे अडचण कुठे आहे? तुम्ही प्रयत्न समन्वय करताय, नाही आहे. तुम्ही प्रयत्न करताय, नागरिक प्रयत्न करताय, यंत्रणा शासनाचा आणि एनजीओचा आणि नागरिकांचा समन्वय नाही आहे. वाहतूक विभाग अलग पद्धतीने काम करतो, परिवहन विभाग अलग पद्धतीने काम करतो, आम्ही रस्ता सुरक्षावाले एनजीओ अलग. आम्ही अजूनपर्यंत एका ठिकाणी बसलो आणि एका ठिकाणी बसून सगळ्यांनी मिळून रस्ता सुरक्षा अभियानाच्या पहिले एकत्र बोललो, थीम ठरवली, जी थीम आता आहे, आणि त्याच्यावर काम केलं. असं आजपर्यंत 25 वर्षात तर नाही झालं. पण हे अलग अलग सलग चालू राहिलं तर मग अवघड आहे. असं नाही होणारच नाही. होणार आहे, 100% होणार. पण सगळे एकत्र आले तर होणार. बरोबर. असमन्वय असेल तर नाही होणार. कोणतीच गोष्ट असमन्वयाने होत नाही. चंद्रशेखरजी, अपघात होता जसं राजूने सांगितलं की मग तिथे जवळ असणारा चहाचा टपरीवाला असेल, कोणीतरी तिथून जाणारा गावातला मनुष्य असेल, त्वरित त्याने मदतीला धावून जाणं हे फार आवश्यक आहे. कारण अपघात झाल्या झाल्या त्या कुटुंबाकरता किंवा त्या एकट्या दुपट्या माणसाकरता पुढला 1 तास फार महत्वाचा आहे. त्याचा जीव वाचला पाहिजे. गोल्डन आवर्स म्हणतो आपण त्याला. हा, तो ती सुवर्ण वेळ असते त्या क्षणासाठी. तिथे त्याला मदत केली तर नक्की त्याच्याला लोक घाबरतात, लोक जात नाहीत, लोकांच्या मनात भीती आहे. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी. आता तुम्हाला सांगतो, घाबरायची गरज नाही. माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी त्यांच्या जे खातं आहे परिवहन मंत्रालय, रस्ते परिवहन, त्यांनी एक कायदा काढलेला आहे. जो कोणी अपघातात जर पडला असेल तर त्याला उचलू द्यायचा. तुम्हाला पोलीस कोणी तुम्हाला अडवणार नाही, तुम्हाला काही विचारणार आहे कशा गुड सेमेंट्रन लॉ. हो, आणि हे महत्वाचं आहे. त्याच्यात काही घाबरण्याचं काही कारण आहे, कारण आपण प्राण वाचवत आहे. मी सर्वांना सांगतो, आपल्याला जीव घ्यायचा अधिकार नाही आहे, आपल्याला जीव वाचवायचा अधिकार आहे. बिलकुल महत्वाच्या गोष्टी आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी ना पोलीस आणि आरटीओ कोणालाही घाबरायचं कारण नाही आहे. तो जर व्यक्ती ऍक्सिडेंटमध्ये समोर पडलेला, जसं तुम्ही सांगितलं विशालजी, ते महत्वाचा प्रश्न केलेला. लोक घाबरतात, तो बिचारा तडफडून आला, त्याला उचलायचं, त्याला गोल्डन हाऊसमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं, लागेच तर त्या डॉक्टरचं तुम्ही सर्टिफिकेट द्या, तुम्हाला शासन तुम्हाला पुरस्कृत करणार आहे. हे महत्वाची गोष्ट आहे आणि पुरस्कृत करायला पाहिजे. आता मी एक अभिमानाने सांगतो तुम्हाला सर्वांना, देशाचे महामहिम माननीय राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मू यांची मी भेट घेतली या विषयावर. बिलकुल बिलकुल, तुम्ही बोला. आणि त्यांना मी सांगितलं की शाळेच्या 8व्या वर्गापासून हे शाळेत धडे यायला पाहिजे, वाहतुकीचे नियम, की त्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. आणि की काय आहे अपघात म्हणजे काय, हा का विषय आहे, कोणाला कळायला तयार नाही आहे. जी बरोबर आहे. तर त्यांना मी सांगितलं, जर तो धडा जर आला तर त्याला त्यात एक 5 मार्काचा द्यायला पाहिजे प्रश्नपत्रिकेत. हा 5 मार्काचा प्रश्न तू सोडव, म्हणजे तुला उद्या आरटीओ मध्ये लायसन काढताना तुला अडचण होणार नाही. आणि 18 वर्षाच्या खाली विद्यार्थ्यांनी गाडी चालवायची नाही. तुमच्या एका चुकीमुळे तुमचाही जीव जातो आणि दुसऱ्याचा जीव जातो. परत सांगतो, आपल्याला जीव घ्यायचा अधिकार नाही आहे. बाबा, तुझाही जीव जायला नको आणि दुसऱ्याचा जीव जायला नको, अशी माझी भावना आहे. आणि तुमच्या या IPN लोकमतच्या माध्यमातून सर्वांना एक जनजागृती अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे. लोकमत सतत पुढे अग्रगण्यानं काम करतो. बरोबर. सडक सुरक्षा अभियान 2025 परवा करेंगे सुरक्षित रहेंगे असं म्हणत असताना राजू, आज आपण काळजी घेण्याच्या मानसिकतेच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत का? छोटासा विषय मी सांगतो की मी नागपूरला 8 रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन उभे केले, केंद्र उभे केले, आणि हे देशातले पहिले उपक्रम ठरले आहे. तर रस्त्यावर अपघात होतो म्हणून अपघातग्रस्ताला मदत करणारी यंत्रणा लोकसभातून उभं केली. स्थानिकांना प्रथमोपचार प्रशिक्षण दिले, तिथे फर्स्ट एड बॉक्स उभा केला, त्या सगळं साहित्य तयार केलं, ठेवलं. त्याच्यानंतर ते तिथले जे स्थानिक, जे मी चहा टपरीवाले, हॉटेलवाले सांगितलं, यांच्या समित्या तयार केल्या, त्यांचे बोर्ड लावले, त्यांचे नंबर दिले, त्या पेटीच्या चाब्या त्यांच्याजवळ दिल्या. आणि आतापर्यंत आम्ही या 1 वर्षात आम्ही 37 लोकांना मदत केली आहे, त्यापैकी 9 लोकांचे जीव वाचलेले आहे. वाह वाह. आणि ही सक्सेस स्टोरी आहे. दुसरा विषय, आपण जो विचार केला, तर लोकसहभागातून काम उभं करायचं आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही आता प्रशासनालाही मदत करणार, नाराज होऊन काही चालत नाही, तर उत्साहाने सगळं झालं पाहिजे म्हणून आम्ही गड्ढा भरा जीव वाचवा असं एक अभियान सुरू केलेलं आहे. जिथे कुठे गड्ढे असतील नागपूर जिल्ह्यात, त्यांनी आम्हाला सांगावं, आमची यंत्रणा जाऊन ते गड्ढे बुजवतील. दुसरं आम्ही असं केलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर अशी संकल्पना उभी केलेली आहे की वाहतूक नियम पाळणारी पिढी तयार व्हावी. तर ते पूर्ण महाराष्ट्रात आम्ही असं अभियान चालवणार आहे. त्याची सुरुवात नागपूरला आम्ही करणार आहे. आम्ही 1100 हेल्मेट वितरित करणार आहे.
त्या राजू भाऊ, लोकांना सगळी सुरुवात उपराजधानीपासून करताय तुम्ही. हा संबंध महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे तुम्ही सगळी मंडळी. सुरुवात इथून करून महाराष्ट्रात जातोय हा. आणि जे नागरिक स्वप्रेरणेने वाहतूक नियम पाळणार त्यांना आम्ही ते हेल्मेट निशुल्क पण वितरित मला एक करणार. सांगा, गमतीचा विषय असावा, नागपूरमध्येच नियम पाळले जात नाही की काय? म्हणजे संत्र्यातला गोडवा संत्र्यात, बर्फीत, पण तो मनात नाही आणि नियमात नाही, असं काही आहे का? नाही, बरोबर आहे. मी आत्ताच जो मला जे माहिती दिली की समन्वय हा फार महत्वाचा विषय आहे. ज्या दिवशी समन्वय होईल, इथे DCP साहेब आहेत, कमिशनर साहेब पण आहेत. मला एक दिवस त्यांनी बसवलं. माझी संकल्पना आहे अपघातमुक्त नागपूरची, आणि मला विश्वास आहे की ती संकल्पना प्रशासनाने ऍक्सेप्ट केली. मी दावा करतो की हजारो लाखो लोक वाहतूक नियम पाळायला लागतील. समृद्धी महामार्ग इथपर्यंत आला, चकाचक मार्ग. खरं तर ट्रेनमध्ये लागणारा जेवढा वेळ आहे तो वेळ 8 तासावरती येऊन ठेपला, होय की नाही? वेगाने गाडी चालवता येते मार्गावरनं, पण गेल्या काही वर्षात जे काही अपघात घडले हे मानवी चुका आहेत की नेमकं काय? समृद्धी महामार्ग चांगला बनवलेला आहे, पण तिथे टेक्निकल काही प्रॉब्लेम्स नाही. म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने बनवला, मी स्पष्ट सांगतो आहे. त्याचा कॅश बॅरियर लावले आहे. हा जो रस्ता बनवला ना, त्यावेळेस जो पूर्ण बनवला त्याही पहिले शेत होतं, जंगल होतं, काही होतं. त्या प्राण्यांना हे नाही माहीत की हा रस्ता आहे म्हणून. जे कॅश बॅरियर बनवलं आहे हे काही फक्त 2.5 फुटाचे बनवलेलं आहे. तर ते कॅश बॅरियर हा 5 ते 6 फुटाचा असायला पाहिजे, आणि त्याचे जे अंतर आहे त्याला जवळ असायला पाहिजे. का होतो, कधी ससा येतो, काळवीट येतो, रानडुक्कर येतो, जे काही येतात, आणि चालवणारा हा 100च्या स्पीडने चालवतो. त्यामुळे ते जे प्राणी येतात आडवे, त्यामुळे ती स्पीड कडवत नाही, त्यामुळे काय अपघात मोठे होतात. पण चंद्रशेखरजी अंडरपास बनवलेले आहेत ना तिथे, तिथून प्राणी जातात. त्यांना हे थोडी माहिती अंडरपास आहे म्हणून, काही काही वरतून जाते, ते त्यांची जागाच्या जागानेच जातात ते. बरं, ते जातात. हा, ते नक्की. त्यामुळे काय आहे, हे कॅश बॅरियर आहे. माझं असं विनंती आहे शासनाला, आणि त्याची जी हाईट वाढायला पाहिजे, आणि त्याची गॅप आहे ही कमी करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिथं रस्त्यात काही व्यवस्था व्हायला पाहिजे. ते थांबत नाही गाडी, ते सुसुजाट निघते एकदम. आणि काय होते, ड्रायव्हरनी नशा करून गाडी चालवायला नाही पाहिजे, हे महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण नशा, आणि जर ड्रायव्हरने सोबत डॉक्टरला विचारून आपल्या काय औषध आपल्या सोबत ठेवायला पाहिजे. तर त्याला असं वाटलं की चक्कर येतो, काही झपकी येतो, त्यामुळे काय होते, आणि कॅटरॅक्ट म्हणजे डोळ्याच्या आजारांनी पण भयंकर ऍक्सिडेंट होतात. बरोबर. मधात एक बस जळाली, दुर्दैवी घटली, पूर्ण 45 जण मरण पावले. बरोबर. म्हणजे आपल्याला पाहणं नाही झालं कोणाचं कुठं काय, कोणाचं कुठं काय. फार वाईट आहे, वाईट गोष्ट आहे. आपण जे प्रोग्राम जो करतो, आपण कशा करतो आहे की लोकांचे प्राण वाचवायला पाहिजे, हा महत्व आपला उद्देश आहे. जीवन रक्षा, सडक सुरक्षा, जीवन रक्षा, असा बप्पीत वाक्य आहे. बरोबर आहे. या नियमांचं सर्वांनी चाललं तर मी सर्व स्वयंसेवी संस्था, की आम्ही दोघा मिळून किंवा चौघा मिळून होणारं काम नाही आहे. तर जेवढ्या काही शाळेचे पालक वर्ग आहे, प्राचार्य वर्ग आहे, सामाजिक संस्था आहे, जे कोणी फ्लॅट्स ओनर आहे, इथं पुढे आहे, सोसायटी आहे, यांनी या सर्वांनी जनजागृती करायला पाहिजे. जी बिलकुल. आणि जनजागृतीबद्दल आणि मीडियाचं काम महत्वाचं आहे. तुम्ही करून आले म्हणून सर्व मीडियाचं काम आहे की तुम्ही समोर आणायला पाहिजे हा विषय. बिलकुल बिलकुल. जी चूक आहे ती शासनाची दाखवायला पाहिजे. हे तुमच्या चूक आणि जीवाचा प्रश्न आहे. जी, माध्यम म्हणून कायम आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. आपण फार महत्वाची मतं या ठिकाणी व्यक्त केली.